धाराशिव लाईव्हच्या माध्यमातून मी सर्व आमच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायत असतील व आमच्या धाराशिव तालुक्यातील ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराचा भस्मासूर जर तुम्हाला पाहायचा असेल तर पाटोदा ग्रामपंचायतीत आवर्जून भेट द्या. कारण पाटोदा ग्रामपंचायतीमध्ये विकासाच्या नावाखाली इतक्या भरमसाठ प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. शाळेच्या दुरुस्ती असेल, अंगणवाडी दुरुस्ती असेल अथवा घंटागाडीच्या ह्याच्यासाठी केलेली बिलं असतील, याची बिलं 2-3 वर्षाखाली अगोदर उचलून त्याच्या नावाखाली भरमसाठ प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. आणि या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये धाराशिव येथील आम्ही कलेक्टर ऑफिस असेल, गट विकास अधिकारी असतील व जिल्हा परिषदचे सीओ साहेब असतील, या सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला एकच विनंती केलेली आहे की अशा भ्रष्टाचारी लोकांवर प्रशासनानं लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी आणि या लोकांना चाप बसण्यासाठी जे काही करता येईल अशा लोकांवर आवर्जून प्रशासनानं करावं. कारण हेच लोक जर उद्या जनतेतून निवडून आले तर उद्या जनतेचं भल्या मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान होणार आहे ते कधीच न भरून निघणारं नुकसान आहे. त्यामुळं या लोकांवर लवकरात लवकर प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी. कारण या लोकांवर आपल्या तुळजापूर मतदारसंघाचे आमदार यांचा वरदहस्त असल्याने त्यांच्याकडे एक प्रकारची दादागिरी अथवा मनमानी कारभार करण्याची हुकुमशाही करण्याची पद्धत इतकी रूढ झालेली आहे की अधिकारी ग्रामसेवक असतील अथवा ग्रामपंचायत शिपाई असतील यांना बोलताना एकदम खालच्या दर्जात जाऊन बोललं जात आहे. आणि माझं कुणीच काय वाकडं करू शकणार नाही, ज्याला जे काय करायचं आहे ते त्यानं करून घ्यावं आणि मी खंबीर आहे अशा प्रमाणात जनतेला सुद्धा उत्तर देण्यात येत आहे. आणि मी अर्ज दिल्याच्या दिवसापासून आतापर्यंत गावामध्ये अंगणवाडी असेल, जिल्हा परिषद हायस्कूल असेल अथवा आमच्या गावातील चौकाचं सुशोभनीकरण असेल, ही कामं कुठली एमबी नसताना काही नसताना डायरेक्ट कामं करून मोकळे झालेले आहेत. आणि ग्रामपंचायतनं तर कचरा कुंड्या असतील अथवा घंटागाडी असतील ताब्यात घेण्यास ग्रामसेवक साहेबांनी पूर्णपणे नकार दिला. तरी ती बळबळ ग्रामसेवक आमच्या ग्रामपंचायतच्या समोर आणवल्या. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्ही फक्त भ्रष्टाचार करून मोकळे होणार आणि तुम्ही तुमची घरं भरणार का? याचा प्रशासनाने कुठेतरी विचार करून या लोकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. आम्ही कलेक्टर ऑफिसला काल निवेदन दिलं. रात्री आम्ही त्यांनी कचरकुंडी उभा केली. मग दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या, ही बिलं 23 मध्ये उचलली त्यांनी.